प्रयत्न पाहायला मिळाला निश्चितच राजाच्या माध्यमातून. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. पहिला चेंडू आला निर्धाव स्वरूपाचा. राज क्षितिजची बंधूची जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. खरं तर मनीष म्हात्रे याची वर्णी आज या संघामध्ये लागली नाहीये, मात्र आपल्या संघाचं मनोबल वाढवण्यासाठी आज मनीष म्हात्रे या मैदानावरती आलेले दिसत आहेत. त्यांचं देखील असेल या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अरबाज शेख याचा राज याच्यासाठी असेल. हा चेंडू जबरदस्त फटका ऑफ ड्राईव्हचा एका विराट कोहली स्टाईल मध्ये चेंडू खेळून काढला. सीमारेषा लगत बंटी जोशी झडप घालतोय. चेंडू उचलतो आणि फेकतोय तोपर्यंत मिळते ही एक धाव. स्ट्राईक रोटेट झाली आहे. खरं तर अरबाज शेख आपण पाहिलं असेल कालच्या रजनीमध्ये सुद्धा निश्चितच किरण पवारने लगावला तो फटका डायरेक्ट हातावरती आदळला. थोडी दुखापत सुद्धा झाली आणि जर आताची आपण थंडी पाहिली निश्चितच थोडासा पॉईंट डाऊन झालाय. आज थंडी जरा जास्त असं पाहायला मिळतंय आणि खरं तर खाडीच्या शेजारी असलेले हे मैदान त्यामुळे निश्चितच थोडासा मॉइश्चर हवेमध्ये. क्षितिज स्ट्राईक मध्ये येताना दिसतोय. अरबाज पुन्हा एकदा तयार बॉल ट्रॅक वरती हा चेंडू फेकताना. हा चेंडू निश्चितच पाहिलं की हा चेंडू थोडासा दूरवर फेकला जातोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळेल. या षटकातील दुसरा निर्धाव स्वरूपाचा चेंडू अरबाज शेख याच्या माध्यमातून 3 षटकांची ही लढत. 18 चेंडू प्रत्येक संघाच्या वाट्याला आणि 18 चेंडू मध्ये जरीमरे खोपटे संघ कितपत धावसंख्या उभारेल हे मात्र पाहण्यायोग्य असणार आहे. चला प्रेक्षक वर्ग विनंती असेल बाहेरून कोणी आवाज देऊ नका. पुढचा चेंडू असेल. हा चेंडू जबरदस्त चेंडू हाताला गेला. युवक मध्ये चेंडू मात्र बॅटची कट घेतली. चेंडू गेला अगदी डीप थर्ड मॅन रिजन मध्ये येतोय मात्र या षटकातील हा चौकार. रुचिर म्हात्रे नावाचा इसायान समस्टाईल भारी रुचिर म्हात्रे नावाचा 24 लाईव्ह इव्हेंट वाला रुचिर म्हात्रे नावाचा 24 लाईव्ह इव्हेंट वाला रुचिर म्हात्रे नावाचा. धन्यवाद डीजे ऑपरेटर. मागचा चेंडू निर्धार स्वरूपाचा खेळला क्षितिजाने आणि त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती आला नशिबाचा चौकार. बॅटची कट घेऊन चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये गेला. 4 धावा मिळाल्यात. हा चेंडू भिरकावलाय. हेलिकॉप्टर शॉट. चेंडू आला प्लॉट मध्ये आणि त्याला पाठवून निश्चितच प्लॉट मध्ये सीमारेषा बाहेर येतोय मात्र क्षितिज ब्रँडेड षटकार. गावाला आमदार चषक ठेवला आज केलवणे गावाला आमदार चषकाचा गाजतय नाव उरण पनवेलला. धन्यवाद डीजे ऑपरेटर. पहिल्या दिवसापासून मात्र खेळाडूची बॅट तलपली आहे. ते आता अजूनपर्यंत मात्र शांत होत नाहीये. काय जबरदस्त फटकेबाजी प्रत्येक गोलंदाजाला मात्र कुठून काढलाय. हा चेंडू उजव्या यष्टीचा बाहेर फेकला गेलाय. बोलले तर पंच आमच्याकडे दंडित केले गोलंदाज अरबाज शेख याला. एक धावीचा बेनिफिट मिळेल. एक धावने संघ जाऊन पोहोचतोय. 12 चक्रात दुचांक गाठले. 12 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक असेल. शेवटचा अंतिम चेंडू. भारतीय जनता पक्ष केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2024 ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा अंतिम सामना. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉन सीमारेषेलगत चेंडू फील केला जाईल. उचलून फेकला जातो पर्यंत मिळाले तर क्षितिज मात्र याला 2 धावा. 2 धावांनी खोपटे संघ मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय. कोणताही गडी न गमावता मात्र 14च्या घरात. तीन षटकांची ही लढत. 3 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत 14 धावा लागल्या धावफलकावरती. खरं तर आजची रात्र आपण पाहिलं असेल. एक उत्कृष्ट निवेदक समालोचन क्षेत्रातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गोड आवाज आदरणीय सन्मान नितेश पंडित सर यांच्या सोबतीने निश्चितच समालोचन करण्याची मला मिळाली संधी. खरं तर हे सौभाग्य असेल माझं. त्याच्यानंतर वशिनगावचा एक बुलंद आवाज प्रवीण ठाकूर सर, मनीष पाटील सर या दिग्गज समालोचनामध्ये सोबत मला समालोचन करण्याची नामी संधी मिळाली आणि याचं सर्व श्रेय खरं तर जाईल या सर्व आयोजकांना. त्याने मात्र एक मोठं व्यासपीठ मला उपलब्ध करून दिले आणि त्याच्यानंतर निश्चितच आज मी तुमच्या सोबत समालोचन करताना दिसतोय. तर दुसरं षटक हातासाठी बंटी जोशी येताना दिसतोय. हा एक चांगला गुणवत्ता गोलंदाज.
13 टू व्हीलर बाईक मालिकवेरचा एक 4 व्हीलर असं मात्र निश्चितच सर्व मानांकन असतील. हा पहिला चेंडू असेल, चांगला चेंडू, चेंडू दिशा देण्याचं काम केलं. चेंडू अगदी जातोय बॅकवर्ड स्क्वेअरला का बॅकवर्ड पॉइंटच्या सीमारेषे लगत जातोय मात्र पहिला चौकार. काय जबरदस्त फटका खेळला गेलाय, अगदी गतीचा वापर केला आणि बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये मिलाला पहिल्या चेंडूवरती हा चौकार. बंटी जोशी पुन्हा एकदा तयार. हा चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अगदी पहिल्या चेंडूवरती आला चौकार आणि पुढचा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा. आता मात्र क्षितिज थोडीशी काळमंत्रण देताना दिसेल, कारण निर्धाव स्वरूपात चेंडू फेकलाय आणि क्षितिजाला माहिती आहे की या आपण विचार केला 3 षटकामध्ये जवळजवळ 35 ते 40 धावा उभ्या करावे लागतील. कारण ज्या प्रकारची खोलवर फलंदाजी आहे, अगदी रातो के कातील आरसीसी पेठ संघ याला का संबोधलं जात आहे ते मात्र मागच्या कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल. जबरदस्त चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडला आणि गुडघ्याच्या खालून मात्र निघून गेला. निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. बंटी याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती याला चौकार आहे, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. काय जबरदस्त कमबॅक बंटी जोशी याच्या माध्यमातून. 3 चेंडू शिल्लक असतील अद्याप या षटकातील. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी जाईल कारपटल्या गुदगुल्या करत काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू फील केला जातोय, उचलला जातोय, फेकला जातोय, तोपर्यंत मिळतंय एक धाव. एक धावीने पुन्हा एकदा क्षितिज झाला स्ट्रायकर वरती. एकदम संघ जाऊन पोहोचतोय. खपटे संघाची धावसंख्या लागली स्कोर कार्ड वरती तब्बल 19 धावा. कोणताही गडी अद्याप गमावलेला नाहीये. जमेची बाजू असेल खोपटे संघासाठी. 2 चेंडूचा खेळ असेल शिल्लक. क्षितिज स्ट्रायकर वरती फलंदाज पाहायला मिळेल. हा चेंडू बोटा फिरवली मात्र हा चेंडू सुद्धा हेलिकॉप्टर शॉट. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या वरतून, सीमारेषा बाहेर येतोय मात्र क्षितिज मात्र ब्रँडेड षटकार. साधा दुसरा हेलिकॉप्टर स्ट्रोक, परफेक्ट क्रिकेट शॉट ज्याला म्हटलं जातंय पाहायला मिळाला. दोन्ही बंधू आपण पाहिलं असेल, अगदी जबरदस्त शरीरयष्टी आणि ताकदवर फटके खेळण्यासाठी बाहेर असलेले खेळाडू. मग मैदान किती लांब असो, सीमारेषा किती लांब असो, अगदी सीमारेषा बाहेर सहज चेंडू पाठवण्याची क्षमता आहे दोन्ही फलंदाजांमध्ये आणि ते तुम्हाला पाहायला मिळतंय. 11 धावा खर्च केल्या आहेत बंटी जोशी या गोलंदाजानं. दुसऱ्या षटकामध्ये अद्याप एक चेंडू येणं बाकी असेल. शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक फलंदाज क्षितिज म्हात्रे. हा चेंडू, चेंडूने उचली घेतली, अगदी स्टिकरवरती चेंडू आदळला आणि शॉर्ट मिडविकेट रिझन मध्ये निश्चित चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली, षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली आहे धावफलकावरती खोपटे संघाची 26 धावा. अगदी 13च्या सरासरी वाटचाल चालू आहे आणि हीच सरासरी राहिली तर मात्र 39 ते 40 धावा निश्चितच कुठून काढल्या जातील खोपटे संघाकडून. आणि त्याच्यानंतर मात्र निश्चितच थोडंसं डोकेदुखी ठरल आरसीसी पेठ संघासाठी. मात्र आरसीसी पेठ संघ हा सुद्धा एक जबरदस्त संघ, रातो के कातील. खरं तर या संघाला उपाधी मिळाली आहे. विचार केला बंटी जोशी, त्याच्यानंतर सोहेल शेख, चांगले फलंदाज अरबाज शेख, आपण चांगले फलंदाज पाहू शकता. 40 धावांचं टार्गेट असलं तरी संघर्ष करावा लागेल खोपटे संघाला त्या धावा अडवण्यासाठी. तर शेवटचं अंतिम षटक घेऊन येतात दिसतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती जिशान शेख. खरं तर कालच्या नाईटमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. हायवे दिवा संघासमोर निश्चितच
11 धावा डिफेंड केल्या होत्या गोलंदाजानं. आज मात्र संघ वेगळा आहे. निश्चितच अनेक नवीन संधी तुमच्यासाठी निश्चितच असणार आहे. चेंडू जिशान शेख याचा, हा चेंडू गुडघ्यावर बसून आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. पहिला निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय या शेवटच्या षटकात. जिशान शेख सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. आपण कालच्या रात्रीपासून पाहतोय अगदी अक्कूट टप्प्यावर चेंडू फेकतोय, व्हेरिएशन मध्ये चेंडू. आणि खरं तर आताच्या युगामध्ये पण पाहिलं असेल, तुमच्याकडे गती किती आहे याला काही महत्व नाही आहे, मात्र तुम्ही व्हेरिएशन मध्ये किती चेंडू फेकू शकता हे मात्र निश्चितच आता सध्याच्या क्रिकेटमध्ये पाहिलं जातंय. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा डीप मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ब्लाइंड शॉट आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू झाली सांगता. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय जिशान शेख या गोलंदाजाकडून. चांगली कमबॅक केली आहे. तर निश्चितच प्रदीप ठाकूर, धीरज जोशी आणि प्रशांत जोशी यांच्याकडून आरसीसी पेठ संघाला शुभेच्छा या सामन्यांसाठी. शेवटचा अंतिम सामना, फायनलचा निश्चितच सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. जिशान शेख पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. डावखुरी हाताचा हा गोलंदाज. हा चेंडूला ग्लान्स केलाय. अगदी कॉर्नर रिजन मध्ये चेंडू फील करायचा. चांगल्या एडमध्ये थ्रो केला. डायरेक्ट हिट झाली असती तर अडचणीत सापडला असता अक्षय तेज. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेचं बेनिफिट मिळाले. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 28 धाब्यांवरती. या षटकातील अद्याप 3 चेंडूचा बाजवेकील शिल्लक. शेवटचं षटक मार्गस्थ. खरं तर अरबाज शेख यांनी पहिले षटक हाताला 14 धावा खर्च केल्या होत्या. कोणताही गडी बाद करण्यात यश मिळालं नव्हतं. दुसऱ्या षटकामध्ये बंटी जोशी याने तब्बल 12 धावा खर्च केल्या. त्याच्या वाट्याला एकही सफलता आली नाहीये. चला सामना स्पीडअप करा पंच. तीन चेंडू शिल्लक असतील. हा चेंडू जबरदस्त अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार फटका. मात्र सीमारेषे लगत फील्ड केला जाईल आणि तोपर्यंत मिळणारे या चेंडूवरती 2 धावा. मंगेश घरत याचं चांगलं बॅकअप. अधिक कव्हर पॉइंट रिजन मध्ये सीमारेषे लगत चेंडू फील्ड केला आणि 2 धावा मात्र मायनस केल्या स्कोर कार्ड मधून. मंगेश घरत या फिल्डरने चांगलं क्षेत्ररक्षण आरसीसी पेठ संघाकडून. धावा लागल्या धावावरती 30. अद्याप 2 चेंडू असतील शिल्लक. जिशान शेख काय जबरदस्त कमबॅक करून दिले. पुन्हा एकदा शिरकाव केला या सामन्यामध्ये आरसीसी पेठ संघानं. हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका आला असता परंतु नाही. चेंडू अवे फ्रॉम बॉडी फेकला जातोय. पंच बोललेत पुन्हा एकदा आमच्याकडं. आणि खरं तर गुलाबी थंडीमध्ये जिशान शेख याने सुवर्ण संधी दिली पंचांना कवायत करण्याची. 31 धावा धावफलकावरती. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. खोपटे संघाचा राज म्हात्रे क्षितिज म्हात्रे बंधूंची जोडी मैदानावरती खेळताना दिसते आणि चांगली फलंदाजी दोन्ही बंधूंनी केली आहे. हा चेंडू भिरकावून दिलाय. अगदी काऊ कॉर्नर रिजन मध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र जातोय सीमारेषा बाहेर. ओव्हर द रोप येतोय मात्र हा आणखी एक तडाखेबंद षटकार. डीजे ऑपरेटर अगदी वेगळ्याच लयमध्ये येताना दिसत आहेत. अगदी सकाळच्या सत्रामध्ये सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये प्रेक्षक वर्गाला निश्चितच नाचवणार हे गीत तुम्हाला पाहायला मिळतंय. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील. जिशान शेख पुन्हा एकदा तयार असेल बॉल ट्रॅक वरती. अंतिम चेंडू कशा प्रकारे फेस करेल या चेंडूवरती निश्चितच एखादा मोठा फटका पाहायला मिळेल की मात्र निर्धाव स्वरूप चेंडू निश्चितच येईल. शेवटचा अंतिम चेंडू. क्षितिज मात्र तयार स्ट्रायकिंग वरती. जिशान शेख याचा हा चेंडू. हा जबरदस्त चेंडू हाताला जातोय. मात्र पंच पुन्हा एकदा बोललेत आमच्याकडे. अवंत स्वरूपात चेंडू फेकलाय. दंडित केले गोलंदाज जिशान शेख याला. खरं तर ज्या गोलची अपेक्षा नव्हती ती गोलंदाजी पाहायला मिळते जिशान शेख याच्याकडून. मग कालच्या रजनीमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. 11 धावा डिफेंड केल्या हायवे दिवस संघासमोर. आजच्या रजनीमध्ये सेमीफायनलमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि आता फायनलच्या सामन्यामध्ये
थोडासा मागणा ठरलाय. हा मोठा फटका करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू अगदी कारपटल्या गुदगुल्या करत लॉंग रिजन मध्ये जातोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, चांगला थ्रो, मात्र सुरक्षित आपल्या घरात मध्ये पोहोचले दोन्ही फलंदाज. 2 धावा मिळतील या शेवटच्या चेंडूवरती. 2 धावाने संघ जाऊन पोहोचतोय. 40 आणि 41 धावांचं ठेवलंय. बल्ल मोठं आव्हान आरसीसी पेठ संघासमोर कोपटे संघाने. येस डीजे. जवळ आम्ही आलोय आणि त्यांना आता अध्यात्माची ओढ लागली. या कलियुगात काय होईल हे त्यांनी अगदी आरसा समोर ठेवलाय. तर जाऊया, सामना अतिशय जबरदस्त आहे. उरण पनवेल आमदार चषक 2024 हा थर्रार मेगा फायनलचा हाय व्होल्टेज मुकाबला आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका बाजूला हंसी 11 आरसीसी पेठ, विपक्ष जरीमरी खोपटे. उरण विपक्ष सामना बघायला मिळेल. खरं तर पनवेल, असंच आपण या सामन्याचं वर्णन करूयात. 18 चेंडू आणि 41 धावांची अजूनही गरज आहे. सामना अतिशय रोमहर्षक आहे. वॉर्मअप करताना दिसतील, कारण गुलाबी थंडी, इतकी कडाक्याची थंडी आहे. आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये जरीमरी खोपटे संघाचा मग कौशिक असेल, अभिजित असेल, हे तेच तर्रार जोडगोली, आणि तदनंतर चेतन पाटील असेल, हे 3 गोलंदाज त्यांचे ठरलेले आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सलामीची जोडगोली हंसी 11 आरसीसी पेठ संघाची मैदानाकडे रवाना देखील झाली. चेंडूंची पारख करण्यासाठी हंसी 11 आरसीसी पेठ संघाचा संघनायक सोहेल शेख आणि त्याच्या समवेत असेल बंटी जोशी. बंटी जोशी म्हटलं तर या मैदानावर ज्यानं गोलंदाजांच्या नाकात दम आणला होता, असा हा फलंदाज मैदानाकडे रवाना होताना दिसेल. 13.33च्या सरासरीनं जर या उरण पनवेल आमदार चषक 2024चा भव्य करंडक 1,20,000 रुपये रोख रक्कम ही धनराशी जर प्राप्त करायची असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं असेल. त्या उद्देशानं हंसी 11 रातों के कातिल जिन्हें कहा जाता है, ही बिरुदावली ज्यांच्या संघाच्या नावापुढं लावली जाते, तो संघ अर्थात सोहेल शेखचा संघ, म्हणजे सोहेल शेख आणि बंटी जोशी ही सलामीची जोडगोली मात्र मैदानात दाखल झाली. परंतु एका बाजूला विचार केला ना तर ग्रामीण भागातील नव्हे तर या आमच्या या पंचक्रोशीतील एक नामांकित संघ आहे, दर्जेदार संघ आहे जरीमरी खोपटे संघ. भल्या भल्या या स्पर्धेमध्ये भल्या भल्या संघांना अगदी चारी मुंड्या चित करत फायनलची दारं उघडली आहेत. अभिजितनं जो खेळ केलाय ना त्याला सॅल्यूट मारलं जाईल, कारण फायनलची दारं उघडण्याकरता या अभिजित या धूर्त कर्णधारांना काय कमालीचा खेळ उंचावला. 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना 5व्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या अंतिम चेंडूवर झेल जर पकडला गेला असता वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. जरीमरी खोपटे संघ मात्र विजयाच्या अगदी उंबरठ्यावर गेला आणि त्या 2 धावा देखील पूर्ण झाल्या होत्या. तर सामना लागलीच चालू करायचा आहे. वेळ न जास्त दवडता आपण सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण सकाळचे जर किती वाजलेत मनगटी घड्याळामध्ये आपण बघतोय 5:30 वाजलेत. 5:30 झाली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना चांगला खेळ आणि मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळेल, कडवी झुंज बघायला मिळेल. एका बाजूला असेल रातों के कातिल, तर दुसऱ्या बाजूला मी म्हणेन जरीमरे खोपटे संघ देखील सबसे कातिल संघ या स्पर्धेमध्ये ठरलाय. त्यामुळं एका बाजूला रातों के कातिल तो सबसे कातिल अशी लढत बघायला मिळेल. मैदानावर काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्याकरता आमच्या समवेत खरं तर केलवणे गावचे माझे सहकारी मित्र अर्थात समालोचक क्षेत्रामध्ये खरं तर अर्णव ठाकूर हा पुढचा आवाज असेल या विभागातील.
कारण आमचं वय झालं आता वय वर्ष 43. भविष्यात आम्ही अगदी आता उतरणीला आलोय, परंतु भविष्यातला हा बुलंद आवाज आपण ऐकू शकाल. भविष्यात याच परिसरामध्ये नव्हे तर चौफेर ऐकू शकाल अर्णव ठाकूर सरांकडं. तर नक्कीच पहिला चेंडू, पंचांचा इशारा काय असेल हे बघणं गरजेचं आहे. पंख आपल्या हवेमध्ये पसरले जात आहेत. वाईट चेंडू घोषित केला गेलाय आणि हा वाईट चेंडू, एक धाव मिळते. अभिजीत बहुत दूर है. अभिजीत हा धूर्त कर्णधार पहिला चेंडू अवांतर चेंडू फेकतोय, एक धाव खर्च करतोय. विजयासाठी करायचे आहेत 41 धावा. भन्नाट वेगावर स्वार होणार ही गोलंदाजी. चेंडू अडवला जाईल. तद्वत 1 आणि 1च धाव. पहिल्या चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. धावा पटलावर बघायला मिळत आहे. सोहेल शेख स्वतःचं खातं खोलतोय. संघाला नेऊन ठेवलंय 2च्या घरात. विजयासाठी करायचे आहेत 41 धावा. खरं तर समोरचा संघ दिग्गज असेल, समोरच्या संघाचा विजयाचे कारनामे असतील, समोरच्या संघाचा भूतकाळ असेल, परंतु विजयाची किंवा पराभवाची वाट अजून आम्ही धरलेली नाही आहे. विजयाची वाट आम्ही चोखळण्यासाठी सज्ज आहोत. जरीमरी खोपट्या संघाचा हा धूर्त करणार दे तेच संघा करताना दिसेल का हे बघणं गरजेचं असणार आहे. वा, फटका जबरदस्त होता, परंतु चेंडू अडवला जाईल आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. चेंडूवर झपकन येतोय आणि चेंडू अडवला जाईल. चेंडू जातो तो निर्धाव. बंटी जोशीला थांबवून ठेवलाय. करकचून अगदी ब्रेक लावलेत. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मारायला पाहिजे होता, अशा प्रकारचे संकेत डगआउट मधून येताना दिसत आहेत. नाराज आहेत या बंटी जोशीच्या या फटक्यावर. पुढचा चेंडू अभिजीतचा. भन्नाट वेग, अफलातून दर्जाची गोलंदाजी आहे ही. खोपटा एक्सप्रेस या मैदानावर सुस्तार धावताना दिसते. अभिजीत काही जबरदस्त गोलंदाजी आहे. रफ्तार के सौदागर जिन्हें कहा जाता है आणि गिरफ्तार करून ठेवलंय सध्या बंटी जोशी नावाच्या या वादलाला. जेरबंद करून ठेवलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अभिजीतनं. वा, भन्नाट वेग, रिप्ले ऍक्शन. वा, सुपर्ब, अगदी सुपर्ब. काय गोलंदाजी आहे. टाळ्यांचा गजर आणि गजर बघायला मिळतोय. खोपटे गावचे अगदी दर्दी रसिक या मैदानावर चौफेर विखुरलेत आणि शिट्ट्या, आरोळ्या, टाळ्यांचा गजर बघायला मिळतोय या अभिजीत नावाच्या गोलंदाजाकरिता. काय सुपर्ब दर्जाची गोलंदाजी. काहीसं बिनसलंय आज फायनलच्या सामन्यामध्ये. बंटी जोशी नामक हे वादळ मैदानावर शांत दिसतंय. वा, ब्लॉक कॉलचा चेंडू खणून काढलाय. जेमिलला घासत चाटवत गुदगुल्या करत चेंडू फरार झालाय. सीमा रेषेपलीकडे हा आलाय खणखणीत चौकार. अध्यात्माकडून पुन्हा एकदा डीजे श्रीकांत कुठं चाललेत बघा. जाणीव करून दिली जाते. फक्त वय नाही सांगून जाणार. आमच्यामध्ये अजूनही मात शिल्लक आहे. वय झालं म्हणून काय झालं. पुढचा चेंडू, वादली फटका आलाय. आणखी एक दणका दिलाय. चेंडू जाईल सीमा रेषे पार. हा आलाय बाहुबली षटकार. बहुतांशी महाराष्ट्र कुठं जन्म घेतला असेल. बहुतांश महाराष्ट्रानं माथेरान. खरं आहे ना. गमतीचा विषय सोडा. रुचिर मात्र प्रचंड खुश आहेत. हॉस्पिटलला नाही आहे. बरेच अंशी विचार केला तर माथेरान. कारण पहिलं लग्न झालं की माणूस माथेरानची वाट धरतोय. पहिलं म्हणजे असं पहिलं प्रेम वेगळं असतं, पहिलं लग्न वेगळं असतं, तशा प्रकारचं समजून घ्या काही गोष्टी. जाऊया मैदानाकडे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 12 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. डीजे श्रीकांतनं देखील खूप रंगत आणली या सामन्यामध्ये. फायनलचा मेगा हाय व्होल्टेजचा सामना बघायला मिळतोय. उरण पनवेल आमदार चषक 2024चा मेगा फायनलचा सामना. खरं तर आयोजकांना खूप धन्यवाद देईन, कारण माझ्यासारख्या एका साध्या समालोचकाला आपण संधी दिलीत आणि एवढं मोठं भव्य व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं.
त्याबद्दल मनापासून आभार. प्रेक्षकांना बसण्यासाठी सुसज्ज स्टँड आहेत. एवढा मोठा जबरदस्त खेळाडूंचा कक्ष देखील उभारला गेलाय. चांगले दर्जेदार पंच, आकर्षक डीजे, आकर्षक माझे सोबत असलेले गुणलेखक अर्थात पराग थळीसर असतील, 24 लाईव्हचे अर्थात रुचिर म्हात्रे, राज पाटील हे आमच्या सोबत जोडले गेलेत. 12 धावा पटलावर बघायला मिळतात आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. सुपर डिलिव्हरी, रनआउटचा धोका संभवतोय, परंतु काय घडलंय? सोहेल शेख पॉपिंग क्रीज मध्ये वापसी करतोय आणि चेंडू जातो तो निर्धाव. कौशिक दुसरा धारदार गोलंदाज, हे दुसरं ब्रह्मास्त्र बघायला मिळत आहे जरीमरी खोपटे संघाचं. खरं तर या बलाढ्य संघाला आता करकचून ब्रेक लावलेत. बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना जरीमरी खोपटे संघाचा आलेख नेहमी उंचावत जातो आणि तेच उंचावताना इथं बघायला मिळतंय. बबन ठाकूर दादा देखील खुश आहेत, प्रचंड खुश आहेत. आपल्या संघाच्या कामगिरीवर ते प्रचंड सध्या तरी खुश आहेत. जाऊया सामन्याकडे. जरीमरी खोपटे विपक्ष हंसी 11 RCC पेठ, या दोन संघा दिग्गज संघाविरुद्धची लढाई बघायला मिळते. स्लोअरवानचा वापर केला गेलाय. फटका पुन्हा एकदा जाईल का सीमारेषे पलीकडे आणि पंचांचा इशारा येईल. हा आलाय खणखणीत चौकार. आंखें तेज किसकी होगी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. मला वाटतं हाईट साठी स्कोर का पाहिजे? ओके, स्कोर झालाय 16. षटकार आहे का बघायचं आहे? दिसतंय इथं 12वे खेळाडू देखील आहेत, टेन्शन घेऊ नका. ओके, आणि ते सांगतायत हा चौकार आहे आणि धावा दापटल्यावर बघायला मिळतात तब्बल 16 धावा. 10 चेंडू आणि अजूनही करायचे आहेत 25 धावा. सामना जबरदस्त अवस्थेमध्ये आहे, रंगतदार अवस्थेमध्ये आहे. क्रिकेट सरडा आणि राजकारणी व्यक्ती कधी आपला रंग बदलेल हे सांगता येत नाही आहे. म्हणून या तिघांवर कधीही विश्वास ठेवू नका. नाही, खरं आहे, हाय ते फॅक्ट आहे, ते फॅक्ट आहे. कटू आहे पण ते सत्य आहे. नाही नाही, राजकारण सोडण्याची गरज नाही आहे. राजकारणामध्ये चांगल्या व्यक्ती देखील चांगलं कार्य करू शकतात. तुमच्यासारखे कार्यकर्ते असतील तर नक्कीच चांगलं होईल. चांगलं कार्य तुमच्या हातून घडवत ही तुम्हाला सदिच्छा या स्पर्धेच्या दरम्यान आपण देऊयात. जाऊया सामन्याकडे. 16 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. काहीसा दबाव निर्माण झाला आहे. एका चौकारानंतर कौशिकवर दबाव बघायला मिळतोय. हा करंडक उंचावण्याकरता फार मोठे घमासान युद्ध अर्थात भरसक प्रयत्न केले जातील, अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. फटका आणखी एक दर्जेदार आलाय, आणखी एक मोठा बाहुबली षटकार. सोहेल शेख ऑन फायर. मखमली स्पर्श बघायला मिळतोय आणि 2 षटकार रूपी कबूतर मैदानाच्या बाहेर भिरकावून दिली गेलीत. ही स्टाईल आहे, नजाकत आहे, ताकद आहे आणि टायमिंगचा अनोखा त्रिवेणी संगम इज इक्वल टू षटकार. सोहेल शेख ऑन फायर. चेंडू पूर्वा. धावा दापटल्यावर बघायला मिळत आहेत तब्बल 22 धावा. डगआउट मध्ये इशारे केले जातात. चेंडू आपण सिलेक्ट केला तर ते पाठवा. 9 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे. सामना अगदी जबरदस्त मोड मध्ये आहे. क्षणार्धात सामन्याचं वाटोळं होईल का ही यक्षभीती आता निर्माण झाली प्रेक्षकांमध्ये. घर बसल्या लाईव्ह 24 लाईव्हच्या माध्यमातून सामन्यांचं थेट प्रक्षेपण बघायला मिळतंय. मग अशी 60,000 आकडा ही यशाची पोचपावती आहे. ज्ञानेश्वर गरज साहेब आणि सुशील ठाकूर साहेब आणि तुमच्या सहकार्याने सांगू इच्छितोय, या व्ह्यूअर्सच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 60,000 दर्शकांनी घर बसल्या या सामन्यांचं थेट प्रक्षेपण बघितलंय. त्यामुळे या आयोजकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एवढी यशाची पोचपावती आहे. एक दर्जेदार आयोजन पर्व दुसरं. चेंडू पूर्वा मैदानाकडे.
तर याच दरम्यान आमचे साथी समालोचक विष्णुदादा यांना विनंती केली जाईल, आपण व्यासपीठाकडे या. चेंडू दाबून बघणं हे गरजेचं आहे आणि ते चेंडू दाबून बघताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. सोहेल शेख, शब्दांकडे लक्ष असू द्या. तर जाऊया मैदानाकडे. सामना अतिशय रोमांचक अवस्थेमध्ये आहे. 9 चेंडू 19 धावा. समीकरण कोण सोडवेल? नायक टू खलनायक. विजयाच्या पताका आणि पराभवाच्या जखमा कोणाच्या अंगावर असतील हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. उरण पनवेल आमदार चषक 2024 चा हा थर्रार आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. भारतीय जनता पार्टी आयोजित उरण पनवेल आमदार चषक 2024 चा हा थर्रार. 9 चेंडू 19 धावा. पराग थळीसर देखील आता उठून उभे राहिलेत. आमच्या पाठीचा कणा म्हणजे पराग थळीसर, गुणलेखक, अतिशय जबरदस्त गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. ब्लॉकॉलचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय परंतु लँडिंग प्रॉपर झालेलं नाही आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल. तद्वत 1 आणि 1च धाव. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 8 चेंडू 18 धावा. 8 चेंडू 18 धावा. एका बाजूला जरीमरीला साकडं घातलं जातंय, खोपटा संघाच्या वतीनं गिरोबा देवाला साकडं घातलं जातंय. तर दुसऱ्या बाजूला विचार केला झाला हन्सी 11 RCC पेठ कोणाला साकडं घालत असेल. काय घडलंय? आता मात्र माझा संघ जिंकला पाहिजे. दबावाला झुगारून खेळ करावा लागेल. हा बेधडक खेळ करावा लागेल. चेंडू जाईल का सीमारेषे पलीकडं? जमीनला घासत चाटत पुसत सीमारेषे अलीकडं अडवला का नाहीये आणि चेंडू गेलाय सीमारेषे पलीकडं. आल्यात 4 धावा. संघाचा अंपायर कॉल. ओके ओके ओके. जाऊया सामन्याकडे. 23 धावा धावपटलावर विजयासाठी अजूनही करायचे आहेत. 8 चेंडू 7 चेंडू 14 धावा. 7 चेंडू 14 धावा. प्रत्येक चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. 12 नंबरची जर्सी परिधान करणारा बंटी जोशी अजूनही मैदानावर स्थिर आहे. विकेट मिळवावी लागेल. ब्लॉकॉलचा चेंडू पुन्हा एकदा करून काढलाय. फुल टॉस डिलिव्हरी आली आहे परंतु चेंडू जाईल का? अडवला गेलाय. रनआउटचा धोका संभवतोय. रनआउटचा धोका. काय घडलंय? आणि मंथन मात्र फार मोठी चुकी करतोय. बंटी जोशी मैदानाच्या बाहेर आला असता धावचीतच्या स्वरूपात. आणि ही धावचीतची संधी नाही आहे मित्रा. ही मॅच कदाचित तुमच्या हातातून निसटली की काय ही यक्षपती निर्माण झाली आहे. आज तुला घरी झोप लागणारच नाही मुळी जर तुम्ही सामना गमावलात. कारण बंटी जोशीची विकेट तुम्हाला अलगद हा मोठा मासा करायला लागला होता परंतु तो जाळ्यातून निसटलाय. मुख्य आयोजक विक्रांत म्हात्रे यांना विनंती केली जाईल आपण मंचकावर या. सुशीलदादा ठाकूर आपल्या आतुरतेने वाट बघतायत. जाऊया. अजूनही सामना संपलेला नाही आहे. सामना अजूनही दुतर्फा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. एका बाजूला हन्सी 11 RCC पेठ अर्थात रातो के कातील तर दुसऱ्या बाजूला जरीमरी खोपटे सबसे कातील. ही लढत बघायला मिळेल. प्रेक्षकांच्या अगदी पसंतीला उतरले आहे. सामना संधी सोडली. खरं तर आपल्या आगरी भाषेत सांगितलं जातंय अवदस लक्ष्मी एकदाच आपल्या दारावर टकटक करते. अवदसा मात्र वारंवार टकटक करते. परंतु आपण लक्ष्मीसाठी कधीही दार उघडत नाहीये. अवदसे करता आपण नेहमी कधी येते म्हणून सारखे दरवाजाची कवाडं उघडी ठेवत असतो. बोलून बोलून ये बाबा ये.
6 चेंडू अजूनही 12 धावांची गरज आहे. 12 कुणाचे वाजणार? जरीमरी खोपटे विपक्ष हंसी 11 आरसीसी बेट. दोन्ही संघ मातब्बर आहेत. या दोन मातब्बर संघाविरुद्धची लढाई मॅन ऑफ द सिरीजची बाईक देखील बघायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आकर्षक ट्रॉफीज, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या आकर्षक ट्रॉफीज. 2002 मध्ये जेव्हा भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना फायनलचा गमावला होता त्यावेळी सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली आणि नक्कीच तिथं ट्रॉफी उंचावली होती स्टीव्हनं आणि तेव्हाच अशा प्रकारची ट्रॉफी आपल्याला बघायला मिळाली होती. 2002चा वर्ल्ड कपची ही प्रतिकृती आपल्याला बघायला मिळते. ती ट्रॉफी कुणाच्या हातात असेल हे बघणं देखील गरजेचं असणार आहे. दर्जेदार आयोजन बघायला मिळतंय. 6 चेंडू 12 धावा. 12 कुणाचे वाजणार? रुपेश ठाकूर जरीमरी खोपटे संघाचा एक आकर्षक खेळाडू स्वतः क्षेत्ररक्षण बांगवताना दिसतोय. प्रथम क्रमांकाचं करंडक उंचावण्याकरता, प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्याकरता हे घमासान युद्ध बघायला मिळतंय. जाऊया सामन्याकडे. 6 चेंडू 12 धावा. समीकरण पुन्हा एकदा. चेतन पाटील डोक्यावर बर्फाची लादी आणि तोंडात साखर असणारा हा ट्रम्प कार्ड चेतन पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू चेतन पाटील ऑफ स्टंपच्या बाहेर दिशाहीन दशा बघायला मिळते. वाईट चेंडू. एक धाव खर्च झाली बोनस स्वरूपात. हंसी 11 आरसीसी पेठ संघाला ही धाव अतिशय महत्वाची आहे आणि ती धाव येताना दिसते. अजून एक वाईट चेंडू. रिप्ले ऍक्शन. या 2 धावा तुम्ही उगाच खर्च केल्यात परंतु कमबॅक करावं लागेल. कमबॅक करण्याची प्रतिभा नक्कीच त्याच्याकडे आहे. गुणवत्तेला न्याय द्यावा लागेल. चेतन पाटील चांगल्या लाईन लेतो त्याला परतावा लागेल. चांगली भन्नाट वेगानं गोलंदाजी करावी लागेल. वा सुपर्ब चेंडू, सुपर्ब चेंडू. कमबॅक आहे. कमबॅक बघायला मिळतंय आणि चेंडू जातोय तो निर्धाव. कमबॅक जबरदस्त आहे. मी म्हटलं होतं प्रतिभा नक्कीच आहे. हे नाणं खणखणीत वाजेल परंतु हे जर आज नाणं खणखणीत वाजलं तर जरीमरी खोपटा संघ देखील हा विजयी करंडक उत्सुक घेताना दिसेल. उत्सुकता शिगेला पोहोचली. आता मात्र समीकरण बिघडलंय. दोन्ही 12व्या खेळाडूंमध्ये कडाक्याच्या थंडीमध्ये अंग नव्हे थरथरत सामन्याचा दबाव देखील त्यांच्यावर आहे. हा जबरदस्त चेंडू अडवला. इनर एज लागली होती आणि चेंडू अडवला. पुन्हा एकदा लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव. वाह सुपर्ब गोलंदाजी. सामना जबरदस्त अवस्थेमध्ये आणलाय. मी म्हटलं होतं चेतन पाटीलकडे ती क्षमता आहे. क्षमता ओळखून त्याला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल तरच तुम्ही आज प्रसिद्ध व्हाल. म्हणून चेतन पाटील देखील जीवाचा आकांत करून गोलंदाजी करताना दिसतोय. भन्नाट वेगावर स्वार होऊन ही गोलंदाजी बघायला मिळते. बंटी जोशीला 4थ्या स्टंपवर अटॅक ठेवलाय. अडवून ठेवलाय. सोहेल शेखला अडवून ठेवलाय इथं. वा बॅट गोपणी सारखी फिरली परंतु चेंडू अडवला जाईल का? खराब दर्जाचा क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. काय घडलंय? आणि या मिळतात 4 धावा. मला वाटतं तिथं कौशिक दिसतोय का? पटच नाही हो पण मानाची सारी न पैसे घ्यावाच आहेत म्हणून मोरक्यानात का स्वराचं. संजीवन म्हात्रे साहेबांची आठवण झाली या गीतानंतर. अफटमच्या बाहेर दंडित केलं जाईल. पुन्हा एकदा अवांतर चेंडू होत्याचं नव्हतं झालंय. समीकरण अगदी सोपं होऊन बसलाय. 3 चेंडू आणि आता करायचे आहेत केवळ आणि केवळ 5 धावांची अजून आवश्यकता आहे. परंतु चेतन पाटीलला कमबॅक करावं लागेल. वा ब्लॉक कॉलचा चेंडू खणून काढलाय सोहेल शेखनं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव पूर्ण होईल का? गच्चाल दर्जाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि सहजगत्या सोहेल शेख 2 धावा पूर्ण करतोय आणि या 2 धावांनी संघ मात्र पुढे सरकलाय. धावा दापटल्यावर बघायला मिळतील 38 धावा. अजूनही 2 चेंडू आणि करायच्या आहेत 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. जर जो चेंडू कॅकला तर बबनदादा ठाकूर यांच्या वतीनं चेतन पाटीलला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. काय घडेल?
आता बॅटनं धावा निघतील का हे बघणं देखील गरजेचं आहे. गोलंदाज आणि फलंदाजांमधलं द्वंद्व बघायला मिळतंय. सामना होता कुठं, आलाय कुठं. सामना आहात घेऊन ठेपलाय. सामना रोमांचक अवस्थेमध्ये आलाय. जरी मरी खोपटे विपक्ष सामना बघायला मिळेल. हंसी 11 आरसीसी पेठ. रातों के कातिल विपक्ष सामना असेल सबसे कातिल. या दोन संघादरम्यानची ही प्रचंड मोठं घमासान युद्ध. चेतन पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. वा, अगदी ब्लॉकॉलचा चेंडू खणून काढलाय आणि चेंडू अडवला जाईल. कौशिकच्या माध्यमातून एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केलं गेलंय आणि 2 धावा पूर्ण देखील झाल्यात. आता उर्वरित एक चेंडू, एक धाव. जे बसले होते ते उठून उभे राहिलेत. जे उठून उभे राहिलेत ते मात्र आता पायांवर आहेत आणि जे पायांवर आहेत ते आता बोटांवर आहेत आणि जे बोटांवर आहेत ते अंगठ्यावर आहेत आणि जो अंगठ्यावर आहे तो मात्र आता त्या नखांवर आहे. अशा प्रकारचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या आयोजनाकरता आणि सामना आवडला असेल तर टाळ्यांचा गजर गजर आणि गजर झाला पाहिजेत. हार जीत हा खेळाचा भाग आहे म्हणून म्हटलं होतं हार जीत हा खेळाचा भाग आहे. परंतु जाऊया सामन्याकडं. काय जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या अगदी भेटीला आलाय. उत्कंठावर्धक सामना बघायला मिळतोय. यासाठी केला होता अट्टहास. शेवटची रात्र गोड व्हावी आणि काय गोड व्हावी ही गोड रात्र बघायला मिळतीये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. भले फलंदाज जिंको किंवा गोलंदाज जिंको, टाळ्यांचा गजर गजर आणि गजर झाला पाहिजे. प्रेक्षक माय बापा, सामना लागली चालू करायचा. जास्त वेळ न दवडता. लिंक तुटली की काय घडलं होतं. गोवटण्या संघ पराभवाच्या छायेत गेला होता हे विसरून चालणार नाही आहे. 2 षटकार मारले होते निशांत वर्तकनं आणि सामना 10 मिनिटं थांबला आणि तिथूनच अगदी सामना संत झाला होता. विनंती असेल सामना चालू करा. हंसी 11 आरसीसी पेठ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. प्रेक्षक माय बाबा, माझा आवाज जर तुमच्या पर्यंत पोहोचत असेल तर एक चेंडू एक धाव. नायक टू खलनायक हा प्रवास असेल. पनवेल की उरण, उरण की पनवेल, रातों के कातिल की सबसे कातिल ही लढत बघायला मिळेल. अगदी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शेवटचा अंतिम चेंडू चेतन पाटील की धूर्त कर्णधार आरसीसी हंसी 11 आरसीसी पेठ संघाचा सोहेल शेख. बघूया शेवटचा अंतिम एक चेंडू. किंग बॉल. वा, सुपर. जरी मरी खोपटे संघ ठरलाय अगदी चॅम्पियन. वा, चेतन पाटील. वा, काय सुपर सामना संपवलाय. बचावात्मक पवित्रा जो काढला होता तो कदाचित घातक सिद्ध झालाय हंसी 11 आरसीसी पेठ संघाला.